नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागामध्ये विविध पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये तुमची या ठिकाणी कुठल्याही प्रकारची परीक्षा होणार नाही. थेट शेवटच्या वर्षीच्या मार्क्स वरती तुमची निवड होणार आहे. तर पाहू शकता मित्रांनो, तुमच्या समोर ही जाहिरात मी ओपन केलेली आहे आणि ही जी जाहिरात आहे, निवड समिती राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग तथा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या जाहिरातीचा जो PDF आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी PDF देऊन देईल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर PDF पुन्हा एकदा वाचायचं असल्यास वाचून घेऊ शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्यासोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. WhatsApp चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकता. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणाहून वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल, ऍडमिट कार्ड बद्दल, योजनांबद्दल, निकालाबद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. नोकरी विषयकची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहते. जिल्हा परिषद सिंधुदुर्गची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुमच्या जिल्हा परिषदेची अशा पद्धतीची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून नक्की माहिती शेअर केली जाईल. तर बघा मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग. जाहिरात दिनांक 1 जानेवारी 2025 ची ही जाहिरात आहे. काय म्हटलं या जाहिरातीमध्ये? राष्ट्रीय आरोग्य अभियान व 15वा वित्त आयोग अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अधिनिस्त खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेली रिक्त पदे 11 महिने 29 दिवस या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने भरण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. मित्रांनो, ही जी पदभरती आहे ती कंत्राटी पद्धतीची आहे आणि 11 महिने 29 दिवसाचं कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी तुमच्या सोबत यांनी केलं जातं. आपल्याला माहित असेल मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ज्यांनी 10 वर्ष सेवा केलेली असेल त्यांना परमनंट केलं जात आहे. त्याबद्दल जो GR देखील आहे तो प्रसिद्ध झालेला आहे. आपल्याला माहित असेल, आपण पाहिला देखील असताल. त्यावर अंमलबजावणी देखील सुरू आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, ज्याला आपण NHM म्हणतो, जे की जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत तुम्हाला नोकरी मिळते. तर यामध्ये नक्की तुम्ही अप्लाय करू शकतात. यामध्ये कुठले कुठले पदे भरली जात आहेत, शैक्षणिक पात्रता काय मागितलेली आहे, मासिक मानधन रुपये किती असणार आहे, या सविस्तर गोष्टीची माहिती पाहूया. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, म्हणजे तुमचे सर्व मुद्दे या ठिकाणी क्लिअर होतील. तर बघा मित्रांनो, वैद्यकीय अधिकारी PG आयुष हे पहिलं पद आहे. आयुष रुग्णालय जे आहे ते या ठिकाणी पद भरलं जात आहे. यासाठी युनानी PG म्हणजे मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन आयुष विथ 2 इयर्स एक्सपिरियन्स इन आयुष हॉस्पिटल मध्ये जर तुमची शैक्षणिक पात्रता झालेली असेल तर तुम्ही वैद्यकीय अधिकारी PG आयुष या पदासाठी अर्ज करू शकता. 30,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे वैद्यकीय अधिकारी MBBS. यासाठी 60,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. शैक्षणिक पात्रता MBBS मागितलेली आहे. मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे सुपर स्पेशालिस्ट म्हणजेच अति विशेषज्ञ. यासाठी मानधन असं आहे 1,25,000 रुपये प्रतिमाह. त्यानंतर पुढचं पद आहे स्पेशालिस्टचं पद आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे कार्यक्रम व्यवस्थापक NHM सार्वजनिक आरोग्य विभाग DPMU. यासाठी पात्रता मागितलेली आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA किंवा MBA इन हेल्थ मध्ये जर तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. 35,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्याच्यानंतरचं पुढचं पद आहे कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य. यासाठी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA किंवा MBA इन हेल्थ मध्ये जर तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. 35,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. यासाठी विविध पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं पद आहे कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य विभाग. हे जे पद आहे ते जिल्हा आयुष अभियान अंतर्गत भरलं जात आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन इन्क्लुडिंग आयुष अँड MBA इन हेल्थ केअर मॅनेजमेंट, मास्टर्स इन हेल्थ हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल अँड हेल्थ केअर मॅनेजमेंट 2 इयर्सचा फ्रॉम AICTE रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट विथ मिनिमम 3 इयर्स वर्किंग एक्सपिरियन्स इन पब्लिक हेल्थ प्रोग्राम, एक्सपोजर इन सोशल सेक्टर स्कीम, मिशन्स ॲट नॅशनल, स्टेट अँड डिस्ट्रिक्ट लेवल अँड कम्प्युटर नॉलेज इन्क्लुडिंग MS ऑफिस, MS वर्ड, MS PowerPoint अँड MS Excel would be desirable. Preference will be given to persons having experience of working in health sector including आयुष. जर तुमच्याकडे MS वर्ड, MS ऑफिस, PowerPoint बाबतीतचा नॉलेज असेल त्यासोबत त्यांना देखील या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी प्रतिमाह मानधन आहे 35,000 रुपये. त्यानंतरचं पुढचं पद आहे वैद्यकीय अधिकारी RBSK ची पोस्ट आहे. यासाठी प्रतिमाह मानधन 28,000 रुपये आहे. BAMS शैक्षणिक पात्रता मागितली
मागितलेली आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे टीबी पर्यवेक्षक, यासाठी 20,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी किंवा इक्विव्हॅलंट फ्रॉम गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. त्यासोबत परमनंट 2 व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे. 2 व्हीलर चालवता आली पाहिजे. सर्टिफिकेट कोर्स कम्प्युटर ऑपरेशन मिनिमम 2 मंथ, मिनिमम 1 इयर ऑफ एक्सपिरियन्स इन RNTEP आवश्यक आहे. पॅरामेडिकल परिषदेकडे नोंदणी आवश्यक आहे. 2 जागा आहेत. 20,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे सामाजिक कार्यकर्ता, 28,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. यासाठी पात्रता मागितलेली आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क अँड मास्टर ऑफ फिलॉसॉफी इन सायकॅट्रिक सोशल वर्क obtained after completion full-time course of 2 years which is included in supervised clinical training from any university recognized by the university. जर तुमचं या सोशल वर्क मधून किंवा मास्टर ऑफ फिलॉसॉफी इन सायकॅट मधून जर शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही सामाजिक कार्यकर्ता सोशल वर्कर या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतरचं पुढचं पद आहे नर्सिंग प्रशिक्षक परिचर्या प्रशिक्षण केंद्र. यासाठी पात्रता मागितली आहे BSc नर्सिंग अँड महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन, 25,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्याच्यानंतर सायकोलॉजिस्ट, यासाठी MA सायकोलॉजी मधून जर तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. 30,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे ऑडिओलॉजिस्ट, यासाठी डिग्री इन ऑडिओलॉजी विथ 2 इयर एक्सपिरियन्स मागितलेला आहे. 25,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे स्टाफ नर्स, यासाठी GNM किंवा BSc नर्सिंग अँड महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. 20,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. स्टाफ नर्स पदासाठी कास्ट वाईज या ठिकाणी जागेचं विवरण देण्यात आलेलं आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे ऑप्टोमेट्रिस्ट, यासाठी बॅचलर इन ऑप्टोमेट्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ 1 इयर एक्सपिरियन्स मागितलेला आहे. 20,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतर काउन्सिलर समुपदेशक या पदासाठी MSW विथ 1 इयर एक्सपिरियन्स मागितलेला आहे. 20,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे डाटा एंट्री ऑपरेटर, जिल्हा आयुष अभियान मध्ये तुमची पोस्टिंग असणार आहे. एनी ग्रॅज्युएट विथ सर्टिफिकेट ऑफ पासिंग इंग्लिश टायपिंग 40, मराठी टायपिंग 30 जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. डाटा एंट्री ऑपरेटर 18,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे फिजिओथेरपिस्ट, यासाठी बॅचलर डिग्री इन फिजिओथेरपी विथ 1 इयर एक्सपिरियन्स मागितलेला आहे. 20,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे कार्यक्रम सहाय्यक सांख्यिकी, यासाठी ग्रॅज्युएशन इन स्टॅटिस्टिक्स और मॅथेमॅटिक्स विथ MSCIT आवश्यक आहे. टंकलेखनाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. 18,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. निम वैद्यकीय कुष्ठरोग कर्मचारी पॅरामेडिकल वर्कर, यासाठी 12वी+ PMW सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. 17,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. डायलिसिस तंत्रज्ञ, यासाठी 10+2 विथ सायन्स अँड डिप्लोमा और सर्टिफिकेट कोर्स इन डायलिसिस टेक्नॉलॉजी विथ 1 इयर एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. डायलिसिस तंत्रज्ञ या पदासाठी जर तुमची एवढी पात्रता असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. 17,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅबोरेटरी टेक्निशियन, यासाठी BSc DMLT विथ 1 इयर एक्सपिरियन्स मागितलेला आहे. काउन्सिल नोंदणी आवश्यक आहे. 17,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे फॅसिलिटी मॅनेजर, यासाठी BE इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन IT कम्प्युटर सायन्स और BSc IT कम्प्युटर सायन्स और डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा IT किंवा कम्प्युटर सायन्स विथ 1 इयर एक्सपिरियन्स यापैकी कुठलंही तुमचं क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही फॅसिलिटी मॅनेजर या पदासाठी अर्ज करू शकता. 17,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे आरोग्य सेविका, यासाठी ANM 18 महिन्यांचा कोर्स उत्तीर्ण व नर्सिंग काउन्सिल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 2 वर्षाचा अनुभव देखील आवश्यक आहे. 18,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, अजूनही बऱ्याचशा काही या ठिकाणी पोस्ट आहे. वैद्यकीय अधिकारी MBBS ची पोस्ट आहे. या ठिकाणी डिटेल मध्ये अजून माहिती देण्यात आलेली आहे. अजून भरपूर सारी पदे आहेत. त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं पद आहे. 17,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. आरोग्य सेवक पुरुषचं पद आहे. नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र व आपला दवाखाना या ठिकाणी पोस्टिंग असणार आहे. यासाठी 12वी पास इन सायन्स पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स और सॅनिटरी एक्सपिरियन्स इन्स्पेक्टर कोर्स मागितलेला आहे. 18,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतर स्टाफ नर्स देखील पद आहे. पुन्हा एकदा नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र या ठिकाणी पोस्टिंग असणार आहे. GNM किंवा BSc नर्सिंग झालेला असेल तर तुम्ही स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज करू शकता. 20,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतर एंटोमोलॉजिस्ट, यासाठी MSc झुलॉजी विथ 5 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. 40,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट, यासाठी एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA इन हेल्थ मध्ये जर तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. 35,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. तर या साऱ्या ज्या पोस्ट आहेत त्या जवळपास 190 पेक्षा जास्त वॅकन्सी आहेत आणि या भरल्या जात आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मध्ये
यामध्ये. तर याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 10 जानेवारी 2025 या कालावधीत सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला अर्ज करायचा आहे. आता याच्यासाठी फीस देखील ठेवण्यात आलेली आहे. सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 इतके शुल्क आकारण्यात येत आहे. अर्जाचे शुल्क डीडी स्वरूपात किंवा ऑनलाईन पद्धतीने फोन पे, जीपे, यूपीआय, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग द्वारे स्वीकारण्यात येणार आहे. संबंधित शुल्क स्टेट बँक ऑफ इंडिया सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नॉन PIP खाते क्रमांक या ठिकाणी देण्यात आले. या खाते क्रमांकावर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील फीस पेमेंट करू शकता आणि अर्जासोबत ऑनलाईन भरणा केलेल्या रकमेची पावती जोडणे बंधनकारक आहे. शुल्क नॉन रिफंडेबल असणार आहे. तर अशा पद्धतीची ही जाहिरात आहे. खूप मोठी अशी जाहिरात आहे. तुम्हाला ही जाहिरात जी आहे ती सुव्यवस्थित वाचायची आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे. वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष असते आणि 18 ते 43 राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी असते. याची सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही जाहिरात संपूर्ण नीट वाचून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीचा हा 2025 चा अर्जाचा नमुना आहे. या ठिकाणी तुमची सविस्तर माहिती तुम्हाला भरायची आहे. जी डॉक्टर लेवलची पदे आहे जसे की MBBS वैद्यकीय अधिकारी, स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट संवर्गातील पदांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे. लेखी परीक्षा यांच्यासाठी घेतली जाणार नाही कुठल्याही प्रकारची. 10 जानेवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता यांची मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. त्यासोबत सदर अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडायची आहे त्याची देखील माहिती सविस्तर या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तुम्ही पाहून व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीची जाहिरात आहे. याबद्दल तुमचे काय अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. तुम्हाला जर हा PDF वाचायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल हा PDF देऊन देईल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पुन्हा एकदा PDF वाचून घेऊ शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.